मित्रांनो, माझ्या अश्रूंची अक्षरे या आठवणीच्या पुस्तकाच्या मालिकेतील पुढचा भाग आज मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. त्याचं नाव आहे आईच्या हातचा मार खावा तर तो अशा पद्धतीने. मी लहान असताना गणपतीच्या उत्सवामध्ये घडलेली घटना आजही मला आठवते आणि त्या दिवशी माझी आई मला जी मारलेली तो मार दुसऱ्या कोणाच्याही आयुष्यामध्ये येऊ नये असं मला वाटतं आणि म्हणून ही आठवण लिहिलेली आहे. मी काय केलं होतं आणि माझ्या आईचा मार मला का खावा लागला याचं कथन याच्यामध्ये केलेलं आहे. आज गौरी गणपतीच्या सणाला सर्वांगाने समाजात भव्य स्वरूप प्राप्त झाले. माझ्या लहानपणी त्यास इतकी भव्यता नव्हती खरं म्हणजे. त्यातल्या त्यात कर्नाटकमध्ये तर अगदीच साधेपणाने हा सण साजरा केला जायचा. सार्वजनिक गणपती ही संकल्पना देखील महाराष्ट्राच्या तुलनेत कर्नाटकमध्ये तशी उशिरानेच आली. त्यावेळी आम्ही काही पोरं मिळून सांगली, मिरज या ठिकाणचे सार्वजनिक गणपतीचे देखावे बघायला टोळके करून जायचो. त्यावेळी या सणाच्या बाबतीत या दोन्ही प्रदेशामध्ये एक फरक असा होता की महाराष्ट्रात गणपतीच्या आगमनाच्या व विसर्जनाच्या वेळी अपवाद वगळता घरोघरी फारसे फटाके फोडले जात नसत. आजही ती प्रथा थोड्याफार प्रमाणात तशीच आहे. परंतु कर्नाटकमध्ये मात्र श्रींचे आगमन म्हणजे गणपतीचे आगमन आणि निरोपाच्या वेळी ती प्रथा रूढ आहे आणि ती लहानपणी खूप मोठ्या प्रमाणात रूढ होती. गणरायाचे आगमन हे भाद्रपद महिन्यातील म्हणजे चक्क पावसाळ्याचे दिवस. मग आपणास माहित आहे की फटाके आणि पाऊस यांचं नातं काय असतं. ते पाऊस आला की फटाके रुसून बसतात. उदबत्ती लावून त्यास बोलतं केलं तरी ते काही बोलत नाही. पावसाच्या आणि फटाक्याच्या ह्या रुसव्या फुगण्याच्या वादात लहान मुलांच्या आनंदावर किती विरजण पडत असेल हे त्या दोघांनाही कदाचित कल्पना नसावी. त्या फटाक्यांना आणि त्या पावसाला. मुलं लगबगीने ते फटाके फुटण्याच्या आत मुलं लगबगीने मागे सरकायचे. कानावर हात ठेवून फटाके फुटण्याची वाट बघून बघून थकायचे. पण त्यातले काही फटाके आपल्या कर्तव्याला जागायचे तर काही कामचोर व आडमुट्या वृत्तीचे तेथेच मान टाकून राहायची. श्रीमंत व मध्यमवर्गीय घरातील मुलं असे पुष्कळ फटाके फोडायचे. मात्र आम्ही भावंड मात्र केवळ बघण्याचे धनी. तरी एक गंमत अशी होती की तो फटाका फुटला तर आनंदाने टाळ्या वाजवायचो. नाही फुटला तरी मनातल्या मनात आनंद व्हायचा. तर यात चितवी मेरी आणि पटवी मेरी असला प्रकार होता. त्याचं कारण असं होतं की ते न फुटलेले फटाके नंतर गोळा करून वाळून ते फुटण्याच्या लायकीचे झाल्यानंतर त्याची बत्ती पेटवायचो आणि आडमुट्या फटाक्यांना वटणीवर आणून त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देत त्या फटाक्यांना फुटायला लावायचो. तेव्हा त्याचे एक गंमतच वेगळी होती मित्रांनो. असेच एकदा गणपतीच्या विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी न फुटलेले फटाके गोळा करून घरी मी आणलो होतो. ऊन नसल्यामुळे ते लवकर वाळायची शक्यता नव्हती. मग आता काय करावं या चिंतेत असताना दुपारचे 2 वाजले होते. आई संध्याकाळच्या चूल पेटवण्यासाठी तजवीज करण्यास म्हणून जळणाची काटकं गोळा करायला जवळच्या ओढ्याकाठी गेली होती. मी ती संधी साधून मी गोळा केलेले ते ओले फटाके चुलीजवळ म्हणजे जवळजवळ चुलीतच म्हणा की गरम राखेत पुरून खेळायला म्हणून बाहेर पडलो. परंतु वयाचा भान राखत विसरून गेलो. खेळण्याच्या नादात घड्याळाकडे बघणारा तो दर्दी खेळाडू कसता असं ठाम माझं मत असल्यामुळे कधी कडोसा पडला ते कळले देखील नाही. ते कळले, ए मुडद्या आता तुला बघतेस या ओळखीच्या आवाजाने. अरे बापरे, आईचा रौद्रावतार
डोळ्यासमोर चौकू लागला. तिच्या डोईवरचं पदर कमरेला खोचलेला, डोक्यावरचे समोरचे केस कपाळावर राग व्यक्त करण्यासाठी पुढे सरसावलेली होती. गोऱ्या पान दिसणाऱ्या आईचा चेहरा लालबुंद झालेला, अंग घामाने खदखदत होतं. कपाळवरचं कुंकू घामाच्या धारेने नाकापर्यंत आलेलं. थरथरत अंग, त्यातच हातातील 2-3 बांगड्या वर सरकवलेल्या, अशा रूपातील माझ्या आईचा अवतार मी यापूर्वी, खरंच तुम्हाला सांगतो, कधीच पाहिला नव्हता. तिचा जो अवतार पाहून मी खरोखर घाबरून गेलो आणि मला कळेना की ही बाई इतकी का रागवली आहे. इतक्यात तिने मला पकडलं आणि जिथं घावेल तिथे फटके द्यायला सुरुवात केली. एका फटक्याबरोबर एक शाप आणि एक शिवी देखील होती. मी आणखीनच घाबरलो आणि जोरजोरात रडायला लागलो. तसं ना, म्हणतात ना, गाण्याच्या मैफलीत समोरच्या रसिकाने गायकाला दाद दिल्यानंतर गायकाला जशी स्फूर्ती चढते, तशी मी जितकं जोराने रडायचो तितकं आईला मारण्याचा जोर चढायचा. आजूबाजूचे लोक थांबून पाहू लागले. होय सर्व. एकीनं, अगं सोना, काय झालं, का मारतीस त्या लेकाला? एक बाई, अगं केलं काय ग त्यानं, का मारतीस सोना त्याला? दुसरी बाई, तिसरी, चौथी, असं विचारणाऱ्या बायकांनाच तिनं, माझं नशीबच खोटं ग, मागच्या जन्मी मी काय पाप केलं होतं कुणास ठाऊक, या जन्मात असा दादला आणि अशी पोरं माझ्या नशिबाला आली, असं आणखी तिनंच वर म्हणत असे आणि पुन्हा रडायची. पण मला मात्र सोडवायला त्यावेळेला कुणीच पुढे सरसावत नव्हते हो. मला कळेना की आज तिचा राग इतका अनावर का झालाय. हाताला धरून अक्षरशः ओढत घरापर्यंत मला तिनं नेलं. रस्त्यात चिखल झाल्यामुळे पायाला, चड्डीला चिखल लागलेला होता. आमची आळी ब्राह्मणांची, शिवाशिवीचे प्रश्न तर होताच. तिच्या हाताला धरून मला ओढत असताना कुणीही सोडवायला पुढे येत नव्हते आणि आले नाहीत. आईने त्या दिवशी मला मनसोक्त मारून घेतला. 2-3 वेळा पायाने तुडवले देखील. मी अनेक वेळेला आईच्या हाताचा मार खाल्ला होता, परंतु आजच्या सारखा मी कधीच तिचा अवतार पाहिले नव्हता आणि मार खाल्ला नव्हता. माझ्याकडून निश्चितच अशी काहीतरी मोठी चूक झाली असावी आणि म्हणून तिचा रागाचा पाडा चढला होता. परंतु ती एक आई होती हो. क्षणात तिचा राग निवळला, पण ती सतत रडत होती. हाताने, पदराने डोळे पुसत होती. मी मात्र रडत एका भिंतीला टेकून बसलो होतो. गाल लाल झाले होते, चड्डी चिखलाने माखलेली होती. आई जागेवरून उठली आणि माझ्याकडे येऊ लागली. आता मात्र मी पुरा घाबरून गेलो होतो. आई, मारू नको ग, मी काही केलं नाही, आई मारू नको ग, असं मी ओरडू लागलो. ती जशी जवळ येईल तशी अधिकच भीती वाटू लागली. परंतु मगाशी म्हटलो ना, ती एक आई होती. जवळ येताच हाताने माझे डोळे पुसले, अंगावरून हात फिरवीत गाल लाल झाल्याचे पाहताच तिने हंबरडा फोडला. हो, काय करू लेकरा, बघताय ना मला तुमच्यासाठी काय काय करावं लागतं ते, असं म्हणत तिने आपल्या पदराने आपले आणि माझे डोळे पुसले. मार खाणाऱ्या आप्पासाहेबाला क्षणभर विसरून मी विचार करीत होतो की ही बाई त्या लेकराला इतकं अनावर होऊन का मारते आहे, हेच काही कळेना. त्याचं कारण असं होतं की ती ओढ्याला काटकं गोळा करायला जी गेली होती, तिथं काटकं गोळा करत असताना तिथल्या कुणीतरी तिच्यावर ओरडले असतील की ए बाई, इथली काटकं गोळा करू नकोस. तशातच भारा डोक्यावर वागवत ती घरी आलेली होती. तेव्हा ती रानातून घरी यायची त्यावेळी मी सहसा चूल पेटवून पायावर घालण्यासाठी पाणी तापून ठेवत असे. दळणाची काटकं मोडून चुलीसमोर ठेवत असे. काही काही वेळा तर भाकरीचं पीठ देखील चाळून काटवट्यात घालून ठेवत असे. मग ती आल्यानंतर घोटभर चहा करून प्यायची आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागायची. पण आज मात्र
हे सारंच गणित बिघडलेलं होतं, म्हणजे गणित चुकलं होतं. ती ज्यावेळी घरी आली त्यावेळी घरात कुणीच नव्हतं. घराला कुलूप लावण्याची पद्धत आमच्या बाप दाद्याकडून कधीच रूढ झालेली नव्हती. कारण की पूर्वापार आम्ही चोराला भीत नव्हतो. केवळ कुत्री मांजरं आत येऊ नये म्हणून दार पुढं करून कडी लावण्याची पद्धत एवढी आमच्याकडे रूढ होती. तेव्हा नेहमीप्रमाणे चुलीसमोरील सजावट झालेली नव्हती ती ज्यावेळेला घरी आली तेव्हा. म्हणून ती थोडी वैतागली होती. पाणी तापून पायावर घालून थोडस निवांत व्हावे म्हणून तिनं चूल पेटवली आणि एकदम तिथं भडका उडाला. कारण आई काटकं आणायला रानात गेल्यानंतर मी गोळा केलेली भिजके फटाके लवकर वाळावेत म्हणून उबदार राखेत जे पुरून ठेवले होते तिथे चूल पेटवताच ते तिथल्या तिथे फाट 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 करून फुटले. शिवाय काही फटाके तर त्याच्या अंगावर उडाल्या. हे सर्व प्रकार पाहून आई अक्षरशः घाबरली होती. एक तर ती दमून आली होती. आल्या आल्या तिला गरम पाणी एक कपभर चहा मिळावा ही त्याची अगदी माफक इच्छा होती हो. आणि ते स्वाभाविकही होतं. त्यातच मी गायब. मग तिनंच पाणी तापवण्यासाठी चूल पेटवताच हा प्रकार घडला. या सर्वातून ती आधीच त्रस्त झालेली होती. संसाराचे ओझे, दर दिवशी कुणाला तरी बळ दाखवल्या खेरीज चूल न पेटणे, मदतीला घरात कुणीच बाई माणूस नसणे, हे सारं तिला दाटून आलं होतं. आणि तिच्याशी त्या दिवशी ही घटना घडली. त्याचा परिणाम म्हणजे गुरासारखा मी त्या दिवशी खाल्लेला मार, गरिबी आणि त्यातून निपजणारे खानदारी कष्ट केव्हा आणि कशा प्रकारे डोकं वर काढतील मित्रांनो हे सांगता येत नाही. माझ्या आईच्या बाबतीत हे खरं आहे. धन्यवाद.